पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला। गोळीबारादरम्यान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पर्यटक पळापळ करताना दिसतात, तर गोळ्या लागल्यानंतर काही लोक जमिनीवर पडताना दिसून येत आहेत। बैसरण व्हॅलीतील झिपलाईन ऑपरेटरला एनआयने ताब्यात घेतलं। एनआयकडून झिपलाईन ऑपरेटरची चौकशी सुरू असून प्रत्यक्षदर्शी ऋषी भट यांनी संशय व्यक्त केला होता। पुण्यातील श्रीजीत रमेशन यांचा एनआयने जबाब नोंदवला। पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी रमेशन यांचा जबाब नोंदवण्यात आला। एनआय अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास रमेशन याच्याशी चर्चा केली। पहलगाम हल्ल्यात पुण्यातील आसावरी जगदाळे यांचे वडील मृत्युमुखी पडले होते। या घटनेमुळे जगदाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजिंक्य पाटील यांना फोन करून आसावरी जगदाळे यांना DY पाटीलमध्ये नोकरी दिली जाईल असं सांगितलं। दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली। 26 राफेल विमानांच्या खरेदीकरता 63,000 कोटींचा करार करण्यात आला आणि या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता भारताने कंबर कसली आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली। पहलगाम दहशतवाद हल्ला प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। बैसरण खोऱ्यात दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते। स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला अशी माहिती सूत्रांनी दिली। धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरनं वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केले। दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय आहे हे विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले। वडेट्टीवारांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे। वडेट्टीवार पहलगामच्या पीडित कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे। पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केलाय। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला। पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू आहे। पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे, जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सरकारनं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं, तर पंतप्रधान मोदी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। सामनाच्या अग्रलेखातनं राज्य सरकारवरच हल्लाबोल करण्यात आला आहे। पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिराडत थाटतातच कशी, हे एवढे आले कुठून, हल्ल्यानंतरच भारतात राहणाऱ्या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली, असे सवाल विचारण्यात आले। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जवारमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळला। संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। अहिल्यानगरमध्ये तृतीयपंथांनी संताप व्यक्त केला। पहलगाम हल्ल्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तृतीयपंथीयांनी जोरदार घोषणाबाजी केली। शिर्डीमध्ये तृतीयपंथीयांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तृतीयपंथीयांनी तहसीलदारांना निवेदन दिलंय। दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। पुसळमध्ये ख्रिस्ती समाज बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जळगावच्या अंमळनेरमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। शिवसैनिकांकडून पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला। दापोलीत महायुतीच्याच मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती। यावर नितेश राणेंनी माझ्याच मतदारसंघात येऊन शहाणपणा शिकवू नये असं प्रत्युत्तर योगेश कदमांनी दिलं। तुळजाभवानी विकास आराखडा तयार करताना प्रशासनाने विचारात घेतलं नसल्याची खंत खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांनी व्यक्त केली। सत्तेतून आलेला माज बरा नाही, आई तुळजाभवानी यांना सद्बुद्धी देव, असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटलांवर निशाणा साधला। करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली। इंदापूरच्या नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड झाली आहे। संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची 77 पैकी बहुतेक कामं अपूर्ण आहेत। जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करूनही अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कामं रखडलीत। यावरनं खासदार सुनील तटकरे चांगले संतापले। ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून दंड वसुली करण्याचे आदेश तटकरेंनी दिले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला। सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला। जळगावातील धरणगाव नगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेल्या विरंगुळा केंद्राचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आणि यावेळी करमुक्त बचत गट अभियानांतर्गत सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला होता। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली। वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिलं। राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाराष्ट्र गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं। ही रथयात्रा सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। 1 मे रोजी संपूर्ण राज्याची परिक्रमा करून या यात्रेचा उत्सव मुंबईत साजरा केला जाणार आहे। आमदार रवी राणांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमात राणा दाम्पत्यानं तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं। तलवार दाखवत राणांची पाकिस्तानला धमकीवजा इशारा राणांनी दिलाय आणि जो हिंदुस्तान पे आंख उठाएगा उसकी आंख निकालेंगे असं म्हणत नवनीत राणांनी तलवार घेऊन तलवारबाजी केली। 3 राज्यांचा सीमावर्ती भाग असलेला करीगट्टाचा पहाडी परिसर सध्या देशातल्या सुरक्षा दलांच्या केंद्रस्थानी आला आहे। 250 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या माओवाद्यांच्या मोठ्या आश्रयस्थानाला जवानांनी घेरलं असून 7व्या दिवशी संघर्ष सुरूच आहे। केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातल्या मुख्य सुरक्षा एजन्सीच्या रडारवर असलेला हा करेगट्टाचा परिसराची भव्य दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहू शकतो। बॉम्ब शोधक पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे। माओवाद्यांनी बिअरच्या बाटलीत पेरलेले बॉम्ब बाहेर काढताना तसंच जमिनीत पेरून ठेवलेले बॉम्ब बाहेर काढतानाचा व्हिडिओ समोर आला। तहव्वूर राणाला 12 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली। NIA कोर्टाने हा आदेश दिलाय। काही दिवसांपूर्वीच राणांचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं होतं। 5 वर्षांपूर्वी कांदा प्रश्नासाठी आंदोलन केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी निफाड कोर्टात जबाब नोंदवला। कोर्ट पुढील तारखेला निकाल देण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गच्या पिंगुळीतील नदीम अब्दुल रहमान शेखला 2 वर्षांसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं। नदीमवर चोरीसह 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत। नदीमला 27 एप्रिलला कोल्हापुरात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली। महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची निवड करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सह्याद्री अतिथीगृहावर दोघांचाही सत्कार करण्यात आला। पारंपरिक कपड्यांसाठी भारतातील आघाडीचा ब्रँड रामराज कॉटनने नवीन प्रीमियम टॉवेल श्रेणी लॉन्च केली। अभिनेत्री मीनाक्षी चौधरीची मृथू टॉवेलची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे। डोंबिवली रिक्षावाल्यांच्या मनमानीचा व्हिडिओ समोर आला। प्रवासी रिक्षात बसलेला असताना त्याच्याशी अरेरावेची भाषा करत रिक्षातून बाहेर काढत असताना प्रवाशाने त्यांचा हा व्हिडिओ केला। प्रवासी व्हिडिओ करत असल्याचं पाहून रिक्षावाल्याने धूम ठोकली। बाल्कनीमधील कुंड्या आणि दगड पडल्यानं एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। पुण्याच्या सरठाणा जकाता नाक्याजवळील ब्ल्यू सिटी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली। या घटनेचं CCTV समोर आलं। खाणीत सोनं सापडलं त्यामुळे सराफाकडे विक्री करता येत नाही अशी बतावणी करत महिलेला पितळेचे दागिने देऊन 15 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली। या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली। पुणे पोलिसांनी बनावट नोटा छापण्याचा रॅकेटचा पर्दाफाश केला आणि या कारवाईत 28 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि या कारवाईत 2 महिलांसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली। नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून एका ट्रक चालकाची हत्या करण्यात आली। ट्रकला कट मारल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पुणे विमानतळावरील उडान यात्री कॅफेचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मंत्र्यांनी कॅफेत वडापाव खाऊन उद्घाटन केलं आणि कॅफेमुळे विमानतळावर पाणी, चहा, वडापाव, सँडविच स्वस्तात मिळणार आहे।
उल्हासनगरमध्ये शीतलादेवी मंदिर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी एका वृद्धाला लुटलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेत 2 आरोपींना अटक केली. दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाशीमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली. नवीन ज्वारी बाजारात दाखल होतात ज्वारीच्या दरात घसरण झाली. ज्वारीला केवळ 1970 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. बुलढाणा जिल्ह्यातील धाड इथे पैनगंगा साखर कारखान्याने जळगाव जिल्ह्यातील 50पेक्षा अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेकडो टन ऊस शेतकऱ्यांकडून विकत घेतला असून शेतकऱ्यांचा तब्बल 50 ते 60 लाख रुपये कारखान्याकडे अडकून आहेत. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पुढाकार घेत परभणी जिल्ह्यात सी नेत्र प्रकल्प राबवला आणि या प्रकल्पाअंतर्गत 369 गावांवर 1,500 कॅमेऱ्यांची नजर असणार आहे आणि त्यामुळे पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. बीड पोलिसांकडून अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची आणि बांगलादेशी नागरिकांची माहिती घेण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान बीडमध्ये एकही पाकिस्तानी नागरिक नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली. अमळनेरमध्ये पालिकेतर्फे नालेसफाईला सुरुवात करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेकरता ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. 2 जेसीबींद्वारे 18 नाल्यांची साफसफाई करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी उन्हाळी मुगावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मूग पिवळा पडू लागल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. पाटण नगरपंचायतीकडून नागरिकांना आयकर भरण्याचं आवाहन करण्यात आले. कर न भरणाऱ्या नागरिकांची नावं थेट बॅनरवर झळकवण्यात आली आहेत. कर चुकवणाऱ्यांना कारवाईचा इशाराही देण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात यावर्षी ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांनी हा भाग गजबजून गेला आहे. भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यामुळे आंब्रेला धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटक धबधब्यात मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने नागपूर MIDC परिसरातील गोडाऊनवर छापा टाकला. कारवाईत तब्बल 62 लाख रुपयांच्या बनावट बासमती तांदळाचा साठा जप्त करण्यात आला. अपघातात आईवडील गमावलेल्या पार्थ पाटीलला मदतीचा हात मिळाला. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर आणि नातू सम्राट ठाकूर यांनी पार्थला आर्थिक मदत केली. शेतातील उभं पीक उष्णतेने जळू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली आहे. एकरुखा, धसाडी, गडपूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं. जळगावमधील रामेश्वर कॉलनीत रस्त्याची दुरावस्था झाल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. रत्नागिरीच्या गुहागर आगारात 5 नवीन एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी भास्कर जाधवांनी एसटी बस चालवण्याचा आनंद घेतला. विजय वडेट्टीवारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली. वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलन करत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार तातडीनं व्हावा या मागणीकरता श्रीगोंद्यातील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान 10 दिवसांनंतरही प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली नाही आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं.